गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। तो वाढवण्यात सुद्धा आलेला आहे। गंगापूर धरणातून सध्या 2272 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने आता वाहू लागलाय। पावसाचा जोर जर असाच राहिला तर धरणांमधून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूयात। कालपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं तुडुंब भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय। नाशिकच्या देखील गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे। 2272 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पाणी पातळीत करण्यात येतोय। यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर पहिल्यांदा जो पर्यटकांचं आकर्षण म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर धबधब्यापर्यंत येतं आणि मी आता सोमेश्वर धबधब्याच्या परिसरामध्येच आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सोमेश्वर धबधबा जो आहे तो आता पूर्ण क्षमतेने वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिककरांचं हे केंद्रबिंदू आहे पर्यटकांचं। याच ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत या सोमेश्वर धबधब्याला पाहण्यासाठी येत असतात। मात्र हा दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा पूर्ण क्षमतेने सोमेश्वर धबधबा वाहत असल्याने नागरिकांना देखील पोलीस प्रशासन असेल याकडून धबधब्याच्या इथे येऊ नका असं आवाहन करण्यात येत आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे आणि नदीकाठच्या ज्या गावांपर्यंत प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी स्वतःहून स्थलांतरित व्हावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।